आपण मसाला पालक बॉल बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक पालकची गड्डी मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। तसेच एक मोठ्या साईजचे 2 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत। तर 1 वाटी मटार ही ओले मटार तेही उकडून घेतलेले आहेत। 5 मिरच्या ओल्या घेतलेल्या आहेत। तसेच 1 इंच आल्याचा घेतलेला आहे। 1 चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे व 1 मोठी वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे। आता हा पालक आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे। मिरची आणि आलं हे मी कट करून आता त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता एका भांड्यामध्ये आपण हे बटाटे सोललेले आहेत ते आता बारीक किसून घेणार आहोत। किसून घेतले की त्यामध्ये सर्व मसाला छान मिक्स होतो। आता आपण एका बाउलमध्ये शिजवलेले मटार घेतलेले आहेत व ते छानपैकी आपण हे मॅश करून घेतलेले आहेत। तसेच त्यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा आहे तोही आपण घालून घेणार आहोत। तसेच वाटलेली मिरची आल्याची पेस्ट घालून घेतलेली आहे, लिंबाचा रस घातलेला आहे, गरम मसाला घालून घेतलेला आहे, आपण बारीक चिरून घेतलेला पालक आहे तोही आपण घातलेला आहे व ते हे सर्व आपण छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण रवा आहे तो घालून घेतलेला आहे व चवीनुसार मीठ घालून आपण हे आता छानपैकी मळून घेणार आहोत। सगळं आपण हे एकजीव करून घ्यायचं म्हणजे मीठ वगैरे सगळं लागून जातं। आता आपण ह्याचे छोटे छोटे असे लिंबा एवढे गोळे करून घेतलेले आहेत। आता हे माझे गोळे सर्व तयार करून झालेले आहेत। आता मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे व हे तेल तापलंय। आता आपण त्यामध्ये हे बॉल आहेत ते आपण तळून घेणार आहोत। आता आपण हे मीडियम गॅसवरती सर्व बाजूने गोल्डन कलरचे होऊन तळून घेणार आहोत। आता हे छानपैकी ह्याला कलर आलेला आहे आणि हे छान गोल्डन कलरचे झालेले आहेत। आपण आता हे काढून घेणार आहोत। किती छान कलर आलेला आहे। आता हे सर्व आपण मसाला पालक बॉल तळून घेतलेले आहेत। किती छान कलर आलेले आहेत। पौष्टिकही पालकमुळे झालेले आहेत व घरगुती साहित्यामध्ये हे सर्व छान तयार होते। आता मी हे आता एका सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण हे सॉस बरोबर तसेच हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकतो। मुलांनाही खूप आवडतील आणि पौष्टिकही आहेत। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा।